नमस्ते मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की कपालभाती कशी करायची आणि कपालभातीचे फायदे काय होतात तेही आपण बघूया। तर या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात जाणून घेऊया की कपालभातीचे प्रकार काय आहे, ते कुठल्या ग्रंथांमध्ये त्याचा उल्लेख आहे तेही आपण बघूया। तर हठयोगावरील महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे हठयोग प्रदीपिका आणि घेरंड संहिता या ग्रंथांमध्ये एकूण 6 शुद्धिक्रिया सांगितल्या, त्याला षटकर्म असेही म्हटले आहेत। धोतीर्बस्ती तथा नेती त्राटकम नवलिकम तथा कपालभातिश्चैतानी षटकर्माणी प्रचक्षते। म्हणजेच षटकर्म म्हणजे एकूण 6 प्रकारच्या शुद्धिक्रिया सांगितलेल्या आहेत। त्यात सर्वात शेवटची शुद्धिक्रिया म्हणजे कपालभाती। तर या कपालभातीचे एकूण 3 प्रकार येतात। त्यातली सर्वात पहिली कपालभाती म्हणजे किंवा पहिला प्रकार म्हणजे वातक्रम कपालभाती, जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं ती कशी करायची ते। दुसरा प्रकार म्हणजे शीतक्रम, हा थोडासा ॲडव्हान्स प्रकार आहे। म्हणजे जे लोक खूप दिवसांपासून योग साधना करतायत, खूप वर्षांपासून योग साधना करतात, त्यांच्यासाठी हे शेवटचे 2 प्रकार आहेत, जसे की शीतक्रम आणि व्युत्क्रम। तर शीतक्रम कपालभातीमध्ये काय केलं जातं की नाकावाटे पाणी घेतलं जातं आणि तोंडावाटे बाहेर सोडलं जातं, हे केलं जातं शीतक्रम कपालभातीमध्ये। तर व्युत्क्रम कपालभातीमध्ये त्याच्या उलट, म्हणजे तोंडावाटे पाणी घेऊन नाकावाटे बाहेर काढावं लागतं, हे झालं व्युत्क्रम कपालभातीमध्ये। ठीक आहे, तर असे 3 प्रकार आहे कपालभातीचे, वातक्रम, शीतक्रम आणि व्युत्क्रम। आता आपण थोडक्यात बघूया की कपालभाती कोणी नाही करायला पाहिजे, असे कोणते लोक आहे किंवा असे कोणते आजार ज्या लोकांना आहे त्यांनी ही कपालभाती करायला नाही पाहिजे। सर्वात पहिला गोष्ट म्हणजे ज्या लोकांना हृदय विकार आहे, जसे की हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे किंवा हाय ब्लड प्रेशर आहे, त्या लोकांनी कपालभाती नाही करायला पाहिजे। कारण काय होत आहे की कपालभातीमध्ये इंट्रा ॲब्डोमिनल प्रेशर वाढतं आणि इंट्राथोरॅसिक प्रेशर वाढतं। जेव्हा इंट्राथोरॅसिक प्रेशर वाढतं म्हणजे काय होतं, हृदयावर ताण येतो। ज्या लोकांना हृदयरोग विकार आहे, हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे किंवा त्यांचं हार्ट फंक्शन कॉम्प्रोमाइज झालेलं आहे, ज्या लोकांना हाय ब्लड प्रेशर आहे, त्या लोकांनी जर का कपालभाती केली किंवा त्या लोकांच्या हृदयावर ऑलरेडी ताण असतो आणि आपण त्याचबरोबर कपालभाती केली तर तो ताण वाढणार आहे। म्हणजेच काय, तर हृदयरोग विकार किंवा उच्च रक्तदाब किंवा जे लोकांना हार्ट अटॅक येऊन गेले आहेत त्यांनी जर का कपालभाती केली त्यांचा त्रास वाढू शकतो किंवा वाढण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे त्या लोकांनी कपालभाती करायला नाही पाहिजे। दुसरा प्रकार म्हणजे ज्या लोकांना ॲब्डोमिनल हर्निया आहे, इंग्वायनल हर्निया आहे किंवा हायटस हर्निया आहे। ॲब्डोमिनल हर्निया म्हणजे अम्बेलिकल हर्निया, हर्नियाचे 3 प्रकार होतात, इंग्वायनल हर्निया, अम्बेलिकल हर्निया आणि हायटस हर्निया। असे 3 जर का हर्निया असतील किंवा तिघांपैकी कोणताही एक हर्निया जर का कोणाला असेल तर त्यांनीही कपालभाती करायला नाही पाहिजे। कारण कपालभाती करताना इंट्रा ॲब्डोमिनल म्हणजे पोटातील दाब सुद्धा वाढतो। पोटातील दाब वाढला की हर्नियाचा त्रास हा वाढू शकतो, त्यामुळे ज्यांना कुणाला हर्निया आहे त्यांनी कपालभाती करायला नको। त्याचबरोबर मेंदूचे काही विकार असेल, जसे की फिट कोणाला येत असेल किंवा ब्रेन ट्यूमर असेल किंवा काही अजून कुठलाही मेंदूचा कुठलाही आजार असेल तर त्यांनीही कपालभाती करायला नको। कपालभाती केल्याने मेंदूचा आजार हा वाढू शकतो, त्यामुळे मेंदूचे विकार असलेल्या लोकांनीही कपालभाती करायला नाही पाहिजे। ठीक आहे, तर नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा योगा आपण करत असतो तेव्हा तेच करा जे गरजेचं आहे। म्हणजे काय, जे आपल्या शरीराला आपल्या प्रकृतीनुसार जे गरजेचं आहे तेच योग साधनेमध्ये किंवा योग अभ्यास करताना केलं गेलं पाहिजे। थँक्यू।